हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ आहे मॉर्निंगचा. तर आज मी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि सकाळची देवपूजा चालली आहे. तर सकाळचे 7:30 वाजलेत आणि शाश्वती शाळेत गेली आहे. तर शिव आणि दिदू अजून झोपलेले आहेत. तर बाकी सगळे झोपलेलेच आहे अजून. पण इथं माझे सकाळी आवरलं लवकर आणि देवपूजा करते मी. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवायचा. तर देवपूजा वगैरे झाली, बाकीचं सगळं घरातलं आवरलं आणि आज होती सुट्टी. तर त्याच्यामुळे डबा वगैरे काही नव्हतं. त्याच्यामुळे ना घरातलं सगळं आवरून घेतलं मी आधी. फरची भांडे, स्वयंपाक, नाश्त्याचे त्याचे भांडे, स्वयंपाक नाही, कपडे वगैरे सगळं आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग दुपारी म्हणजे 12च्या दरम्यान सगळं माझं आवडलं असेल. त्याच्यानंतर मग दुपारी स्वयंपाकाला लागले मी. तर इथं दिदू आणि मी मस्त गप्पा मारीत स्वयंपाक बनवत होतो. तर चला मग आता पटपट स्वयंपाक करून घेते. त्याच्यानंतर थोड्या वेळ आराम पण करायचा आहे, नंतर गावाकडे पण जायचं आहे. तर स्वयंपाक झाला, जेवण वगैरे करून घेतले आणि थोड्या वेळ आराम पण केला दुपारी. लगेच काही किचन वगैरे आवरलं नाही. किचनचं राहिलं होतं आवरायचं, भांडे वगैरे घासायचे. तर ते मग भांडे त्याच्यानंतर घासून घेतले आणि आत्ता किचन वाटा पुसून घेते सगळा. कारण गावाकडे पण जायचं आहे आणि बाकी बाहेर झाडं लावायचे आहेत. 1-2 झाडं आणले होते मी, मोगऱ्याचं आणि ख्रिसमस ट्री एक आणलं होतं गावाकडून. अक्षय तृतीयाच्या दिवशी गावाकडे गेलते तेव्हा. तर ते लावायचं राहिले अजून आणि थोडेसे मागचेच व्हिडिओ टाकायचे राहिले होते. त्याच्यामुळे हा पुढचा व्हिडिओ शूट केला होता पण तो टाकले नाही. जसे सिरियलनुसारच मी व्हिडिओ टाकलेत. तर हा व्हिडिओ आहे ना 1 मेचा आहे, पण आज मी टाकते कारण सिरियलनुसार टाकायचे होते. त्याच्यामुळे मग थोडंसं मागंपुढं होत गेलं त्याच्यामुळं. तर घरातलं किचन वगैरे आवरून घेतलं, झाडून पण घेतले आणि आता हे झाडे एक आहे ना मोगऱ्याचं झाड, म्हणजे आपण जे गजरा बनवतो ना ते झाड आहे. ते मोगऱ्याचं आहे, पण वास खूप छान येतो त्याचा. तर इथं शाश्वती आणि दिदू त्याचा वास घेत होत्या. तर खूप मोठं झालेलं आहे म्हणून म्हटलं बकेटमध्येच लावावं, कारण बकेटमध्ये कसं भरपूर स्पेस पण राहतो. त्याच्यामुळे म्हटलं बकेटमध्येच लावावं. तर दोघी पण इथं शाश्वती आणि दिदू झाडाला कुंड्यात माती भरत होत्या. तर दोघीला पण मी डबा एकीला आणि एकीला प्लेट आणून दिली आणि दोघी पण त्यात माती भरत होत्या. तर त्याच्यानंतर पटपट आवरा म्हटलं त्यांना, कारण गावाकडे पण जायचं होतं. तर आता 5:30-6 वाजत आले आणि गावाकडे जागरण गोंधळ आहे, तर तिकडे जायचं आहे. जागरण गोंधळ यांच्या मामाच्या म्हणजे चुलत मामाच्या मुलाचं आहे, तर तिकडे जायचं होतं. पण ही झाडं पण राहिली होती लावायची, कालच आणले होते पण काही वेळ भेटला नाही आणि बाहेर खूप ऊन असतं इथं पोर्चमध्ये. आणि आता सध्या समर चालू आहे तर खूप ऊन लागतं. आता 6 वाजले तरीसुद्धा ऊन दिसते आणि दिवस पण थोडंसं उशिराच मावळतो त्याच्यामुळे. तर चला मग इथं आता आमचे झाडं लावून झालं. एक मोगऱ्याचं लावलं आहे आणि खाली त्यात थोडीशी माती कमी पडली होती, तर एक दुसरं झाड होतं ना त्यातली माती काढली, ते जळालं होतं झाड. तर त्यातली सगळी माती काढली. त्याच्यानंतर मग हे ख्रिसमस ट्री लावून घेतलं. तर खरंच मोगऱ्याच्या झाडाचा वास आहे ना खूप छान येतो आणि आपण गजऱ्याला जे यूज करतो ना तर तेच मोगरा आहे हा. तर खरंच खूप भारी वास येतो याचा. त्याच्यानंतर लगेच ख्रिसमस ट्री पण लावून घेतलं आणि जेवढी थोडीशी माती उरली होती तर बाकीचे जे झाडं आहेत ना त्यांच्यात थोडे मुळ्या उघड्या पडलेल्या दिसत होत्या. त्याच्यामुळे मग त्याच्यात पण घेतली माती टाकून, सगळ्या झाडात थोडी माती टाकली. बाकीचे झाडं 1-2 झाडातच फक्त होती, पण सगळ्या उरली होती. म्हटलं सगळ्याच झाडात टाकून द्यावं, कारण परत कुठं ठेवणार, इकडं तिकडं टाकून देण्यापेक्षा मग सगळ्या झाडांना थोडी घालून टाकली. आणि जे आपलं गुलाबाचं झाड असतं ना ते उन्हाळ्यात जळून जातं. त्याचं एकच कारण आहे की आपण गुलाबाच्या झाडाला आहे ना दिवसातून 2-3 वेळेस किंवा 4 वेळेस तरी पाणी दिलं पाहिजे. माझ्या अनुभवावरून सांगते मी, कारण माझे सगळे गुलाबाचे झाडं जळून गेले. फक्त हे जे आहे ना हे एक
तर ते पण जळायलाच लागलं होतं ऑलमोस्ट. पण मी आहे ना त्याला आता एवढ्यात दिवसातून 2-4 वेळेस पाणी घालते, त्याच्यामुळे ते अगदी चांगलं आहे, जळालेलं नाही. आता हिरवं पण झालं आणि त्याला चांगली पाला पण फुटला आहे, म्हणजे सारखं पाणी घालते तेव्हापासून. तर आता बरेच वेळ झालं मी पाणी सोडून ठेवलं होतं, कारण वरती टाकीत खूप गरम पाणी असतं, त्याच्यामुळे आत्ता बऱ्याच वेळापूर्वी मी पाणी असं सोडून ठेवलं होतं, जेणेकरून ते गार झालं. त्याच्यानंतर झाडं वगैरे लावून झाले आमचे आणि त्या दिदून त्या तयार होत होत्या, मी पण तयार झाली. तर आम्हाला जायचं आहे गावाकडे. बघू शकता तुम्ही, थोडासा अंधार पडत आला आहे. तर हे बघा, मी पण साडी घातलेली आहे, तुम्हाला दिसत नसेल पण घातली आहे मी पण साडी. आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही निघलो, कारण ऑलरेडी उशीर झाला होता. आणि त्याच्यामुळे म्हटलं ऐन वेळेस जायला पण नको, गावाकडे कसं थोडंसं लवकर गेलं की सगळ्यांसोबत बोलण्यात त्याच्यात वेळ जातो आणि सगळ्यांना मग बोलणं वगैरे पण होत नाही. तर गावाकडे आलो आणि इथंच रस्त्यात, म्हणजे त्यांच्या घरापुढं, आमच्या घराच्या अलीकडं आमच्या अण्णांच्या ज्या माम्या आहेत ना त्यांचे घरं आहेत. तर त्या इथं बोलत होते कौशिक आली म्हणून. तर मी आता जस्टच आले आणि त्यांच्यासंग बोलत होते, म्हणजे खूप वेळा मी अर्धा तास किंवा 20 मिनटं बहुतेक बोलला असेल. तर बरेच वेळ त्या बोलत होत्या. माझे सासरे आहेत ना त्यांच्या माम्या आहेत त्या दोघी पण, आणि विचारत होत्या मला बरं आहे का, काय चाललं काय नाही. तर त्या वास्तुशांतीला आल्या नव्हत्या ना पूजाला, त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं तुम्ही पण या घर बघायला. त्या मला म्हणत होत्या तुझ्या घरी यायची खूप इच्छा आहे, खूप दिवस झाले येईन म्हणते पण आलेच ना, म्हणजे येणंच होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं त्यांना मग या तुम्ही पण घरी, एकदा आल्यावर फोन करा, म्हणजे मी तुम्हाला स्टँडवर कुणाला तरी घ्यायला पाठवीन. तर असं आमचं चाललं होतं इकडल्या तिकडल्या गप्पा. आणि चला मग आता बाकीचे घरी पण जायचे. घरी इथंच आहे आमचं, पुढंच यांच्या घराच्या पुढंच आहे. तर ह्या एक जण इथं राहतात आणि एक जण रानात राहतात, पण त्या आता सध्या आल्या होत्या इथंच. आणि इथं बघा जागरण गोंधळाची स्वयंपाक कसं बनवतात, म्हणजे दुपारीच भाकरी चपात्या वगैरे बनवून झाल्या आहे, पण आता बाकीचं काही गरम गरम बनवत असतील. तर चला मग आता त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. अण्णा होते घरी, तर त्यांना चहा वगैरे बनवून दिला आणि लगेच मग इथं जेवायला आलो. ते रानातून आले होते तर त्यांना चहा पण बनवून दिला आणि त्याच्यानंतर इथं मग आम्ही जेवायला आलो. तर जेवणामध्ये गुलाबजामू आणि आपली उंबराची भाजी असते ती, बाजरीची भाकरी, चपाती, ज्वारीची भाकरी आणि असं सगळं होतं जेवायला. त्याच्यानंतर जेवणं झाले, घरी आलो. जागरण गोंधळ उभा राहायला बराचसा उशीर होता, तर इथं गप्पा मारीत बसलो होतो. ह्या म्हणजे सासूबाई आहेत ना त्यांच्या आत्या आहेत आणि शेजारी सासूबाई आणि त्यांच्या शेजारी त्यांची बहीण झोपलेल्या होत्या. त्या म्हटल्या आता तिकडे जायचं आहे तर रातभर जागावं लागत, थोड्या वेळ झोपून घेऊ. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं झोपा तुम्ही. मग आम्ही इथं बसलो सगळे गप्पा मारीत. बरंच 1-1:30 वाजला असून, म्हणजे 12 वाजले असतील, 12च्या दरम्यान सुरू झालं होतं इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम. तर सगळे असे बसले होते इथं आणि ते वाघे मुरळे पण आलेले होते. तर इथं आराध्याचे गाणे असतात तर ते चालले होते, देवीचे गाणे चालले होते. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे गाणे वगैरे म्हणत होत्या त्या सासूबाईंना पण येतात बऱ्यापैकी गाणे, त्या पण म्हणत होत्या. तर इथं मस्त त्या यांना साहेबांच्या ज्या माम्या आहेत ना त्यांना म्हणत होत्या तुम्ही नाचा नाचा म्हणून. तर त्या मस्त इथं मग त्यांनी पण एन्जॉय केला. त्या पण शेवटी बऱ्याच वेळ नाचत बसले. आणि माझा मोबाईल आहे ना थोडासा म्हणजे बॅटरी लो झाली होती, त्याच्यामुळे मी काय पुढचा एवढा व्हिडिओ शूट केला नाही. तर आम्ही सकाळपर्यंत होतो आणि इथं बघा त्या मामीन त्या थोडंसं नाचायला लागल्या होत्या. तर त्या लाजत होत्या लई, पण सगळे म्हटलं की नाचा नाचा म्हणून, तर त्या लागल्या इथं नाचायला. आणि त्याच्यानंतर मग पुढचं बरंचसं होतं. हे वाघे मुरळी पण आलेत आणि ती मुरळी होती ना तर ती कपडे वगैरे चेंज करायला गेली. तर ती पण खूप छान डान्स करत होती, पण मला एवढं काही शूट करता नाही आलं. थोडंसंच मी शूट केलं आहे तिचं, कारण मोबाईल डेड झाला होता त्याच्यामुळे. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इकडं बघू शकता तुम्ही 2 मुलांचे जागरण आहे, त्याच्यामुळे 2 ठिकाणी पूजा मांडली आहे.
आणि इथं ती मुरळी नाचत होती, पण मी काही चेहरा वगैरे एवढं शूट नाही केलं, फक्त खालूनच दाखवलं. तर नको असं म्हणजे कोणाचं दाखवायला, त्याच्यामुळे मग मी थोडंसं खालूनच शूट केलं. तर बघा असा होता आजचा व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. चला मग बाय.